नमस्कार मंडळी, तर आज आपण ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत। जसं मार्केटमधून आणतो तसा सॉफ्ट स्पॉन्जी छान असा ढोकळा बनतो। ढोकळ्याला आलेली जाळी पहा, तर खूप छान जाळी या ढोकळ्याला आलेली आहे। खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहे आणि ह्याचं बॅटर आहे ते आपण मिक्सरमध्ये झटपट 2 मिनिटांमध्ये तयार करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे 2 कप आणि 1.5 टीस्पून घ्यायचा आहे सायट्रिक ॲसिड। सायट्रिक ॲसिड नसेल तर 2 चमचे तुम्ही लिंबाचा रस वापरायचा आहे। त्यानंतर 4 टीस्पून आपल्याला पाहिजे साखर, थोडंसं हिंग, अर्धा टीस्पून मीठ, पाव टीस्पून हळद। आता आपल्याला सुक्कच एकदा फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर 1 कप पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। पुन्हा मी अर्धा कप पाणी टाकून हे एकदा फिरवून घेत आहे। एकदमच पाणी टाकू नका, नाहीतर मग बॅटर पातळ होऊ शकतं। आता हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। थोडंसं बॅटर घट्ट आहे, त्याच्यामुळे आणखीन पाव कप मी पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जेवढं काही मिक्सरच्या भांड्याला पीठ लागलेलं आहे ते काढून घेत आहे। म्हणजे पूर्ण 2 कप बेसनला इथे आपण 1.25 कप पाणी वापरलेलं आहे। 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ बघा, एकदम जाड नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण फक्त 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण हे जे स्टीमर आहे ते आपण तयार करूया। स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला पूर्णपणे सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे। आता स्टीमरचं पाणी उकळायला लागलेलं आहे, तेव्हा आपण आता ह्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि सोडा थोडा ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी आपण त्याच्यावर शिंपडायचं आहे आणि फटाफट मिक्स करायचं आहे। सोडा टाकल्यानंतर बॅटर बघा छान फुलायला लागलेलं आहे। आता हे बॅटर जो मी केक टीन तेल लावून तयार केला होता त्यामध्ये बदलत आहे। बदलल्यानंतर आता आपल्याला लगेच स्टीम करायला ठेवायचं आहे। झाकण लावून आता हे आपल्याला 20 मिनटं हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। आता पहा, आपला ढोकळा छान शिजलेला आहे। तर आता याला आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता ढोकळा थंड झाल्यानंतर पहिला त्याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित सोडून घ्यायच्या आणि एका ताटामध्ये त्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आणि अगदी सहज तो निघतो। आणि आता याला आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचा आहे। आता ढोकळा मी कट करून घेतलेला आहे, तर तुम्हाला जी ढोकळ्याला आलेली जाळी आहे ती दाखवते। तर खूप छान जाळी आलेली आहे, पाहू शकता एकदम जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे। तर आता याची फोडणी बाकी आहे, तर आपण फोडणीची तयारी करूया। आता फोडणीसाठी मी घेतलेला आहे कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, राई आणि जिरं आणि 1.5 कप पाणी। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची तुम्हाला जेवढी तिखट हवी तेवढी तुम्ही इथे घेऊ शकता। आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी, अर्धा चमचा मीठ, 2 चमचे साखर आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि याला आता आपण छान उकळी येऊ द्यायची आहे। 2 मिनटं उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपण ही जी फोडणी तयार केली होती ती आपण फोडणी आता या ढोकळ्यावर सगळीकडे टाकून घ्यायची आहे। एकदमच सगळं पाणी आहे ते टाकायला जाऊ नका, हळूहळू थोडं थोडं हे पाणी आपण ढोकळ्यामध्ये टाकायचं आहे। फोडणी गरम असतानाच आपल्याला या ढोकळ्यावर टाकून घ्यायचे। तर पूर्णपणे टाकून झालेले आणि थोडं पाणी बाकी राहिलेलं आहे। 1.25 कप पाणी इतकं घेतलं तरी बस होईल। आता हा ढोकळा आपण थोडं 5 मिनटासाठी झाकून ठेवूया, म्हणजे जेवढी की आपण फोडणी यामध्ये टाकलेली आहे तो व्यवस्थित त्याला सोक करून घेईल। 5 मिनटानंतर आपला हा ढोकळा छान तयार झालेला आहे। खाण्यासाठी खूप छान लागतो। एकदा तरी रेसिपी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।